नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. काय शिकणार आहोत? आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. चला तर बघूया मग. आययुपीएसी नॉमेनक्लेचर शिकायच्या अगोदर त्याचा फंक्शनल ग्रुप. कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप आहे COOH. हाच तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, C डबल बॉन्ड OH असं सुद्धा लिहू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, याचं नाव कार्बोक्सिलिक ऍसिडच का पडलं? याला कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुपच का म्हटलंय? कारण याच्यामध्ये बघा, हा जो ग्रुप आहे तो आहे कार्बोनिल ग्रुप. कोणता ग्रुप आहे? कार्बोनिल ग्रुप. नीट बघा, आहे का कार्बोनिल? आपण अल्डिहाइड कीटोन मध्ये शिकतोय बघा, अल्डिहाइड कीटोन मध्ये कार्बोनिल ग्रुप म्हटलं होतं बरोबर. तर हा कार्बोनिल ग्रुप आहे. आणि हा कोणता ग्रुप आहे? तर हा आहे हायड्रॉक्सिल ग्रुप. कोणता ग्रुप आहे? हायड्रॉक्सिल ग्रुप. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, याचे नाव कार्बोक्सिलिक ग्रुप का पडलं किंवा कार्बोक्सिल ग्रुप का पडलं? कारण या ग्रुप मधला कार्बो ग्रुप घेतला, कार्बो शब्द घेतला, CARBO, आणि या हायड्रॉक्सिल ग्रुप मधला झिल ग्रुप घेतला. ठीक आहे, XYL. तर नाव काय होतंय बघा, तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. तर नाव होतंय CARBO इकडचा XYL, कार्बोक्सिल. काय नाव होतंय? कार्बोक्सिल. आणि हा ग्रुप नेचर त्याचा आहे ते ऍसिडिक नेचर आहे, म्हणून याला पुढे ऍसिड शब्द जोडला. म्हणून याचं नाव काय झालं? कार्बोक्सिल ऍसिड किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड असं त्याचं नाव देण्यात आलं. समजलं इथपर्यंत? याचं नाव कार्बोक्सिल का पडलं? काही विद्यार्थी काय सांगतात, तर हे दोन सायंटिस्ट एकत्र आले आणि त्यांनी मग हे नाव दिलं, म्हणून याला नाव कार्बोक्सिल ऍसिड देण्यात आलं. तर दोन सायंटिस्ट नाही, त्यांच्या दोन फंक्शनल ग्रुपच्या नावावरून हे नाव पडलेलं आहे. लक्षात राहील. याचं नाव काय आहे ना? कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक ऍलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड असू शकतं, एक ऍरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड असू शकतं. आता ऍलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड कुणाला म्हणायचं आणि ऍरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड कुणाला म्हणायचं हे पाठीमागे आपण क्लासिफिकेशन मध्ये शिकलोय, तरी सुद्धा पुन्हा एकदा रिवाइज करूया. जर समजा या फंक्शनल ग्रुपला अल्काइल ग्रुप अटॅच असेल, पुन्हा एकदा सांगतोय, या कार्बोक्सिल ग्रुपला जर अल्काइल ग्रुप अटॅच असेल, अल्काइल ग्रुप कुणाला म्हणायचं? तर अल्केन मधून एक हायड्रोजन रिप्लेस केल्यानंतर जो फॉर्म्युला तयार होतो त्याला अल्काइल ग्रुप म्हटलं जातं. मग आता बघा, याच्यामध्ये आपण अल्काइल ग्रुप जोडूया CH3, त्याचबरोबर त्याला जोडूया कार्बोक्सिल ग्रुप COH. तर हा झाला अल्काइल ग्रुप आणि हा ऍसिड ग्रुप. ऍसिड ग्रुपला जर अल्काइल ग्रुप जोडला तर याला म्हणतात ऍलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. काय म्हणतात? ऍलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. मग ऍरोमॅटिक कधी? जर याच फंक्शनल ग्रुपला, म्हणजेच ऍसिड फंक्शनल ग्रुप जो आहे C डबल बॉन्ड OH, याला जर तुम्ही ऍरोमॅटिक रिंग जोडली तर याला म्हणतात ऍरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. लक्षात आलं? ऍलिफॅटिक आणि ऍरोमॅटिक मधला फरक समजला? ऍलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे ऍलिफॅटिक चेन जोडली जाते आणि ऍरोमॅटिक मध्ये ऍरोमॅटिक रिंग जोडली जाते, त्याला म्हणतात ऍरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना देऊ इच्छितो किंवा हिंट देतोय. कार्बन नंबर 12 म्हणजे कार्बन 12 C12 2 किंवा C18 कार्बन 18 इथपर्यंत जी चेन असते यांना फॅटी ऍसिड्स असं म्हणतात. काय म्हणतात? फॅटी ऍसिड्स. लक्षात ठेवा, फॅटी ऍसिड्स असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा सांगतोय, कार्बन 12 टू कार्बन 18, कार्बन 12 पासून कार्बन 18 पर्यंतच्या सगळ्या लिंकला काय म्हटलं जातं? फॅटी ऍसिड्स म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हे CET, JEE आणि नीट याच्यासाठी विचारलं जाऊ शकतं. मग तिथं ग्रुप खाली 4 ऑप्शन दिले जातात, त्याच्यामध्ये हा एक ऑप्शन असतो आणि वरती डॉट डॉट इज कॉल्ड फॅटी ऍसिड्स किंवा डॉट डॉट नंबर ऑफ कार्बन इज कॉल्ड फॅटी ऍसिड्स असं म्हटलं जातं. तर त्यावेळेस हे तुम्हाला यावं. ठीक आहे, इथपर्यंत कळलं? पुन्हा एकदा सांगतोय काय काय शिकलो आपण. एक फंक्शनल ग्रुप कोणता आहे? COH फंक्शनल ग्रुप आहे. त्याचबरोबर COH ला तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड नाव दिलं, तर कार्बोक्सिलिक ऍसिड नाव कशावरून आलं? तर एक त्याच्यामध्ये असणाऱ्या फंक्शनल ग्रुप कार्बोनिल आणि दुसरा हायड्रॉक्सिल. कार्बोनिल मधला कार्बो हा शब्द घेतला, हायड्रॉक्सिल मधला XYL हा ग्रुप घेतला आणि म्हणून त्याचं नाव झालं कार्बोक्सिल ऍसिड किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड.
ठीक आहे, किंवा याच्यात तुम्ही हायड्रॉक्सिलिक म्हटलं तरी चालतं, XYLIC ग्रुप जोडला तरी चालतं, म्हणून याचं नाव आहे कार्बोक्सिलिक. याच्यावर दोन प्रकार बघितले आपण, एक ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड आणि दुसरं बघितलं ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याची एक महत्त्वाची सूचना दिली, कार्बन 12 ते कार्बन 18 यांना काय म्हटलं जातं, फॅटी ऍसिड्स म्हटलं जातं. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, डिटेल्स मध्ये याचं नॉमेनक्लेचर शिकू. आतापर्यंत जनरल माहिती दिली, आता नॉमेनक्लेचर शिकू. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट करून घ्या, म्हणजे मला पुढे नॉमेनक्लेचर देता येईल. घ्या स्क्रीनशॉट करून. चला तर जेव्हा आयपीएससी नॉमेनक्लेचर द्यायचं असतं, आयपीएससी नॉमेनक्लेचर खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल मी तुमच्यासमोर एक उदाहरण देतो. COOH हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे, जर तुम्ही फंक्शनल ग्रुप मधला कार्बन, तर इथे मी तुमच्यासमोर दुसरं एक उदाहरण म्हणतोय, जर तुम्ही फंक्शनल ग्रुप मधला कार्बनचं जर काउंटिंग करू शकला नाही, मी काय सांगतोय नीट लक्षात घ्या, जर तुम्ही फंक्शनल ग्रुप मधल्या कार्बनचं काउंटिंग करू शकला नाही, तर कार्बोक्सिलिक ऍसिड हा शब्द वापरावा सफिक्स म्हणून. पुन्हा एकदा, जर तुम्ही फंक्शनल ग्रुप मधला कार्बन जर काउंट करू शकला नाही, तर कार्बोक्सिलिक ऍसिड हा सफिक्स वापरावा. आणि जर तुम्ही तो कार्बन काउंट करू शकला, तर OIC ऍसिड हा शब्द सफिक्स म्हणून वापरावा. आता दोन्ही तुमच्या समोर उदाहरण लिहितो. CH3COH हे एक उदाहरण दिले, किंवा दुसरं लिहितो सोप्या पद्धतीने तुम्हाला अगदी समजावं असं, HC डबल बॉन्ड OH हे ते एकच आहे, बरोबर. आता बघा, या ठिकाणी कार्बनची संख्या किती आहे, तर 1. मग एक कार्बनचा अल्केन म्हणतो आपण, तेव्हा मीथ म्हणतो, बरोबर का, मीथ, METH, मीथ. सिंगल बॉन्डेड आहे का, कसं आहे, कार्बन कार्बन, इथे एकच कार्बन आहे म्हणजे तो सिंगल बॉन्डेड आहे, म्हणून NAN. आणि जर तुम्ही त्या फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला काउंट करू शकत असाल, तर OIC हा सफिक्स वापरायचा आहे. हा काउंट केला का, एकच आहे, काउंट केला म्हणून याला काय जोडणार, OIC शब्द जोडणार, आणि पुढं नेचर आहे ऍसिडिक म्हणून ऍसिड. नाव काय झालं, मिथॅनोइक ऍसिड. काय नाव झालं, मिथॅनोइक ऍसिड. हे कसं झालं, आययुपीएससी. आता इथं येऊया, इथला पण उदाहरण देतो. चला, इथं तुम्ही बेन्झीन रिंगचे कार्बन 6 काउंट केले, पण याला काउंट करता येणार नाही. तुम्ही नंबरिंग घ्याल 1 2 3 4 5 6. आता इथं तुम्हाला ते काउंट करता येत नाही, बरोबर. मग जर ते काउंट करता येत नसेल, तर काय करायचं, कार्बोक्सिलिक ऍसिड हा सफिक्स वापरायचा. बघा मग याचं नाव काय, तर बेन्झीन. ठीक आहे, बेन्झीन. आणि पुढे काय सांगितलंय, तर कार्बोक्सिलिक ऍसिड, बेन्झीन कार्बोक्सिलिक ऍसिड, बेन्झीन कार्बोक्सिलिक ऍसिड. अरे विद्यार्थी मित्रांनो, समजतंय का, इथं मी कार्बोक्सिलिक ऍसिड सफिक्स लावला आययुपीएसी नेमला, आणि इथं काय लावला, तर OIC ऍसिड सफिक्स लावला. का बरं, जर काउंट करता आला तर OIC ऍसिड, आणि काउंट नाही करता आला तर कार्बोक्सिलिक ऍसिड हा शब्द लावायचा. जसं आपण अल्डिहाइड मध्ये काउंट नाही करता आला तर कार्बोल्डिहाइड शब्द वापरत होतो तसं. ठीक आहे, तर काही उदाहरणं बघूया आपण डिटेल्स मध्ये याच्यातली उदाहरणं. बघा तर मग त्याच्यातलं पहिलं उदाहरण घेतोय मी, HC डबल बॉन्ड OH. विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमन नेम पण सांगतोय आणि आययुपीएसी नेम पण सांगतोय. चला तर ह्याचं नाव आहे कॉमन नेम फॉर्मिक ऍसिड. काय नाव आहे, फॉर्मिक ऍसिड. चला तर मी तर पुढेच लिहितो, फॉर्मिक ऍसिड. काय नाव आहे याचं, फॉर्मिक ऍसिड. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आययुपीएसी नेम आलं पाहिजे, कारण आताच आपण लिहिलं होतं. किती कार्बन आहे, एक कार्बन. एक कार्बनचा अल्केन मध्ये काय म्हणतो आपण, त्याला मीथ म्हणतो. मीथ म्हटल्यानंतर तो सिंगल बॉन्डेड आहे का डबल बॉन्डेड, कार्बन कार्बन मधले बॉन्ड मोजायचे, कार्बन ऑक्सिजनचे नाही. कार्बन कार्बन इथं सिंगल, एकटाच कार्बन आहे, म्हणजे इथं डबल बॉन्डच नाही. ठीक आहे, एकटा कार्बन सिंगल बॉन्डेड म्हणून AN शब्द लागेल. त्यानंतर जर तो काउंट करता येत असेल तर काय जोडायचं, OIC शब्द जोडायचा, OIC. आणि शेवटी काय लिहायचं, ऍसिड, OIC ऍसिड हा सफिक्स जोडायचा. मग काय नाव झालं, मिथॅनोइक ऍसिड. कसलं, आययुपीएसी. हे कसलं, कॉमन. चला पुढचं उदाहरण घेतो. हे नसेल समजलं, पुढचं असं मी तर CH3 वाढलं, CH3C डबल बॉन्ड OH. कार्बनची संख्या किती, 2. कार्बनची संख्या 2. हा 1, हा 2. 2 कार्बनची संख्या, याचं कॉमन नेम आहे
ऍसिटिक ऍसिड. कॉमन नेम काय आहे? ऍसिटिक ऍसिड. सॉरी, ऍसिटिक ऍसिड. याचा आययुपीएसी नेम द्यायचं. काय करायचं? कार्बनची संख्या काउंट करायची. किती कार्बन आहे? 1 2 2 कार्बन, 2 कार्बन चालके ईथ. त्यानंतर सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे कार्बन कार्बन मध्ये? तर सिंगल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड म्हणून काय येतं? एन येतं. त्यानंतर काय सफिक्स लावायचा? काउंट केले म्हणून ओआयसी ऍसिड सफिक्स लावायचा. ओआयसी ऍसिड. नाव काय झालं? इथॅनोइक ऍसिड. चला पुढचं उदाहरण घेऊ. CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. विद्यार्थी मित्रांनो, कार्बनची संख्या मोजता येईल. फंक्शनल ग्रुप कडून नंबरिंग द्यायचं बरं का रे, ते पण लक्षात राहू द्या. 1 2 3. प्रोपॅनोइक ऍसिड. याचं कॉमन नेम काय आहे? PROPIONIC. प्रोपियोनिक ऍसिड. हे लक्षात राहू द्या, कॉमन नेम आहे. आता याचा आययुपीएसी नेम द्यायचा. किती कार्बन आहेत? 3. काउंट करता येतात का? येत आहे. फंक्शनल ग्रुपचा कार्बन काउंट केला का? केला. किती कार्बन? 3. 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. बरोबर. PROP आपण प्रॉपर म्हणतो. परत त्याला काय जोडणार? सिंगल बॉन्ड म्हणून AN. नंतर सफिक्स जोडता येतोय का? काय? OIC ऍसिड. मग काय नाव होईल? प्रोपॅनोइक ऍसिड. प्रोपॅनोइक ऍसिड. येते का लक्षात? असं तुम्ही काउंट करत पुढे जा. ठीक आहे. याच्या पुढे आणखी एक उदाहरण घेतोय. एरोमॅटिक कंपाऊंडचं घेतो. एरोमॅटिक. अशी भरपूर उदाहरणं आहेत रे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही बुक मध्ये पाहून समजून घ्या. हे तर काही उदाहरणं दिलीतच, त्याच्याच अनुषंगाने त्याच क्रायटेरियाने तुम्ही पुढची उदाहरणं समजून घ्या. पुस्तकामध्ये भरपूर उदाहरणं दिले, त्यातली मी बरीच काही उदाहरणं देत आहे. तर हे झालं बेन्झीन. बेन्झीनला काय जोडले आपण? फंक्शनल ग्रुप जोडला. एक. मी मगाशी एक जोडलेलं दिलं, आता मी 2 जोडतोय. 2 हायड्रोजन काढले आणि त्याच्याऐवजी 2 फंक्शनल ग्रुप जोडले. आता 2 फंक्शनल ग्रुप जोडल्यानंतर याचं कॉमन नेम होतं, ते पण झाले आपलं थॅलिक ऍसिड. कोणतं? थॅलिक ऍसिड. कॉमन नेम काय आहे याचं? थॅलिक ऍसिड. आता याचं आययुपीएसी नेम द्यायचं आपल्याला. कसलं नेम द्यायचंय? आययुपीएसी. आता आययुपीएसी नेम देताना काय करायचं? तर मला सांगा, हे काउंट करता येतात का फंक्शनल ग्रुप? नाही. मग नंबरिंग कसं द्यावं लागेल? 1 2 3 4 5 6. म्हणजे हे काउंट करता आलेलं नाही. मग काय करावं लागेल? 1 2. बरोबर. मग आता नाव काय द्यायचं? प्रथमतः बेन्झीन. काउंट करता येत ना बेन्झीन. किती किती नंबरला फंक्शनल ग्रुप आहे? 1 आणि 2 ला. म्हणून 1 2 बेन्झीन 1 2. किती किती फंक्शनल ग्रुप आहेत? 2. म्हणून डाय. आणि सफिक्स काय वापरायचा? ओआयसी ऍसिड. म्हणून याचं नाव झालं बेन्झीन डायओइक ऍसिड. बेन्झीन डायओइक ऍसिड. बरोबर काय? नाही. काय वापरायचं असतं काउंट नाही करता आल्यावरती? अरे कार्बोक्सिलिक ऍसिड वापरायचा असतो शब्द. मग नाव काय होईल? बेन्झीन 1 2 डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. परत चूक करू नका. डाय कार्बोक्सिलिक ऍसिड हा शब्द. समजलं? मिस्टेक कशी लक्षात येते का? जर काउंट नाही केलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड हा शब्द वापरायचा, जर काउंट केलं तर ओआयसी ऍसिड हा शब्द वापरायचा. चला आणखी एक उदाहरण घेतो तुमच्या समोर. फॉर एक्झाम्पल बेन्झीन रिंगलाच जर आपण 1 नंबरला आणि तदनंतर त्याच्या बरोबर 4 नंबरला जर फंक्शनल ग्रुप जोडले 2, तर त्याचं कॉमन नेम होतं टरथॅलिक ऍसिड. कसलं? टरथॅलिक ऍसिड. ठीक आहे. याचा आययुपीएसी नेम आता तुम्हाला सोपं जाईल. नंबरिंग दिले की लक्षात येईल. 1 2 3 4 5 6. हा कोण आहे? बेन्झीन. म्हणून नाव काय झालं? बेन्झीन. किती किती नंबरला विद्यार्थी मित्रांनो आपण फंक्शनल ग्रुप जोडले? तर 1 आणि 4 ला. म्हणून बेन्झीन 1, 4 डाय. 2 ग्रुप आहेत म्हणून डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. लक्षात येईल? बेन्झीन 1 4 डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. अशा प्रकारे तुम्हाला पुस्तकामध्ये भरपूर उदाहरणं दिली, त्यातली मी काही उदाहरणं घेतली. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण प्रिपरेशन मेथड्स मध्ये जाऊया. आता आपण शिकलो आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ
ऍसिड याच्या पाठीमागील लेक्चर मध्ये शिकलो होतो आयपीसी नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड अँड केटोन. ठीक आहे, याच्या पुढच्या लेक्चर मध्ये शिकूया प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड केटोन. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, एक हिंट देत आहे आणखी एका उदाहरणापायी. आपण याला बेन्झिन बघा, ह्या उदाहरणाला असं म्हटलं होतं, तेच पुन्हा एकदा आठवण करून देतोय. बेन्झिन कार्बोक्सिलिक ऍसिड असं पण म्हटलं होतं, ते पण नाव आहे, ते पण कॉमनच आहे. आणि याला दुसरं एक नाव आहे बेन्झोइक ऍसिड. काय नाव आहे? बेन्झोइक ऍसिड. हे पण कॉमन नेम आणि वैशिष्ट्य असं आहे आयपीसी ने कॉमन नेम ऍक्सेप्ट केले, म्हणजे याला कॉमन नेम पण बेन्झोइक ऍसिड आणि आयपीसी नेम सुद्धा बेन्झोइक ऍसिडच आहे. हे लक्षात ठेवा, याच्यासाठी मी पुन्हा क्लिक केले पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. यानंतर आपण पुढे प्रिपरेशन शिकूया.